अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। रुग्णालयाच्या आकस्मिक इमर्जन्सी वॉर्डात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाचे हाल होत आहेत। वॉर्डामध्ये साचलेल्या पाण्यातून रुग्णावर उपचार करण्याची वेळ वैद्यकीय कर्मचाऱ्यावर आली आहे। काल दुपारी 4 वाजल्यापासून ही परिस्थिती कायम असून रुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पावसाळ्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाने पाणी निचरा आणि इतर आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले नव्हते का, असा सवाल आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। मी आलो आहे दिवसा रुग्णालयातून आईला आणला 3 वाजता। तेव्हापासून पाणी चालू झाला, व्यवस्था काहीच नाही यायची, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, काहीच नाही, फक्त सलाईन लावली ही नाही मिळाली। पाण्याची परिस्थिती जसं पाणी मागं पाहताय तुम्ही तसं पाणी यायचंच आहे। आणखी हा माझा मुलगा आणला आहे मी, त्याला व्यवस्था नाही आहे काहीच। कमसे कम भाऊ घोट्याच्या वरता आहे, घोट्या जो आपला घोटा आहे ना खालचा पायाचा त्याच्यावरतं पाणी होतं तेव्हा, आता कमी झालं आहे। डॉक्टर आहे पण ते येऊनच नाही आले पाणीसाठी, काहीच नाही।